नांदेड महापालिकेवर भाजपचा महापौर आणि उपमहापौर 10 फेब्रुवारी रोजी पार पडणार निवडणूक। नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने इतिहास घडविला पहिल्यांदाच सत्ता काबीज केली आहे। 81 पैकी 45 नगरसेवक भाजपचे निवडून आले आहेत। आज भाजपने महापौर पदासाठी कविता मुळे आणि उपमहापौर पदासाठी दीपकसिंह रावत यांच्या नावाची घोषणा केली आहे। दोन्ही उमेदवारांनी आज महापौर आणि उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केले। येत्या 10 फेब्रुवारी रोजी विशेष सभेदरम्यान निवडणूक प्रक्रियेनंतर त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे। राज्याचे माजी मुख्यमंत्री, आमचे लाडके नेते, नांदेड जिल्ह्याचे सर्वेसर्वा अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, तसेच आमचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, महसूल मंत्री बावनकुळे साहेब, आमचे लाडके नेते आमदार सर्व पदाधिकारी, तसेच अमरभाऊ राजूकर, DP सावंत साहेब, सर्वांचे मनापासून धन्यवाद देते, त्यांना आभार मानते की मला ह्याच्यासाठी त्यांनी एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे, त्यासाठी मी त्यांचे खूप खूप आभार मानते। कारण BJPनं आता जे जगातला सर्वात पक्ष म्हणून मोठा पक्ष म्हणून आलेला आहे आणि त्यामध्ये नांदेडमध्ये पहिल्यांदा ऐतिहासिक हा विजय BJPचा आणि नांदेडमधला हा ऐतिहासिक एक महापौर ठरणार आहे। तर खूप छान आनंद वाटतो, एवढी मोठी जबाबदारी दिली आणि 12 तारखेला निवड आहे, 10 तारखेला निवड आहे। निवडीनंतर आपण पुढचं विजन ठरवू। सर्वांना माझा जय श्रीराम। आज नांदेड वाघाळा महापालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता एक हाती आलेली आहे आणि ते शक्य आमचे नेते, ते शक्य झाले केवळ आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेब, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि व तसेच आमचे महानगर अध्यक्ष अमरभाऊ राजूरकर, माजी मंत्री DP साहेब आणि गोपचडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व टीमनं जोरदार काम करण्यामुळे एक हाती सत्ताही आमच्या नांदेडला आमची आलेली आहे आणि पहिल्यांदाच आमचा भारतीय जनता पार्टीचा हा झेंडा आमचे नेते श्री अशोकराव चव्हाण साहेबांमुळे आणि सर्व सहकार्यामुळे फडकला आहे आणि पहिला महापौर बसण्याचा मान आमच्या वहिनीला भेटलेला आहे। याबद्दल सर्वप्रथम मी माझ्या पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांसोबत नांदेडच्या जनतेचा सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करतो। आपण फक्त एकटे भाजपचे नगरसेवक आणि तो हा झेंडा भाजपचा झेंडा, आज तुम्ही महापौर करून नाही बघा, 45 नगरसेवक म्हणजे हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या कमलाचा फुलावर निवडून आलेले आहे। हे कुणी इतर पक्षाचा किंवा इतर निशाण नाही, म्हणजे आम्ही एकत्र कुटुंब आहोत 45। इथं नवीन जुन्याचा काही वाद नाही आणि आपण जे म्हणतात हे ते पूर्ण सिंबल कमलच्या फुलाचे होते। 45 म्हणजे पूर्ण भाजपच झाले ना, हे भाजपमध्ये फक्त झाले माननीय अशोकराव चव्हाण साहेब, गोपचडे साहेब आणि नांदेडच्या जनतेमुळे। विरोधी पक्ष येते आता महापौर निवड होईल नाही बघा, आपल्याला सर्व कारणीभूत माहिती आहे की नांदेड वाघाळा महापालिकेमध्ये मागील 20 वर्षापासून आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभत होतो, पण तेवढा तो पक्ष आणि विरोधी पक्ष असल्यामुळे तो आमचा भाग होता। पण यावेळेस आम्ही सत्तेमध्ये आहोत, भारतीय जनता पार्टी केंद्रात सत्तेमध्ये आहे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात सत्तेमध्ये आहे, तर आम्ही विकासाचा रथ पुढे घेऊन जाऊ आणि आमचं विजन ठरलेलं आहे। आमचे नेते माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी एक विजन ठरवलं आहे, त्या विजन खाली आम्ही नांदेडचा विकास करू आणि सर्व पक्षीय लोकांना घेऊन नांदेड विकास करायचे आमचा ध्येय आहे। काय विजन आहे आणि काय विजन आहे आणि नवीन विकासासाठी काय संकल्पना आहे तुमच्याकडे? आमच्या नेत्यांनी आणि वरिष्ठ नेत्यांनी एक संकल्पना केली, 100 दिवसाचा एक कार्यक्रम आयोजला, एक कार्यक्रम आम्ही अवलंबून करणार आहे आणि लवकरच आमची 10 तारखेला निवड झाल्यानंतर आम्ही सर्वप्रथम आमच्या पूर्ण 45 नगरसेवक, आमचे नेते यांच्या नेतृत्वाखाली आम्ही एक विजन ठरवणार आहे आणि त्या विजन ठरवल्यानंतर आम्ही पत्रकार परिषद घेऊन माननीय महापौरच्या अध्यक्षाखाली आम्ही ते विजन आपल्याला सर्वांना प्रसिद्धी देणार आहोत।